सगळ्या गोष्टींसाठी लढा देण्यासाठी आपापल्या युनियन तयार झालेल्या आहेत. ॲटोवाल्याची युनियन असो, त्या बस स्टॉपवर ॲटो लावला की तिथं दुसरा ॲटो जर आला तर ते युनियन त्यांचे पार भगडून काढते. एक एम्प्लॉई युनियन असो, कोणत्याही विषयाच्या निगडीत युनियन असतं, पण शेतकऱ्यांच्या विषयी कोणती युनियन आहेत का? ज्या संघटना बनल्या त्या खरंच शेतकऱ्यांच्या हितासाठी बनलेल्या आहेत का? एखाद्या कृषी केंद्रावर डुप्लिकेट माल विकतो एवढ्या पेपरमध्ये न्यूज ऐकतो, बियाणे डुप्लिकेट विकते एवढ्या पेपरमध्ये न्यूज ऐकतो, पण कोणती तरी संघटनेनं धडक दिल्याची कारवाई दिसते का? आता पाणी गेला एपीएमसीतून, सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीतून कित्येक शेतकऱ्यांचा माल ओला झाला. कोणत्या संघटनेनं जाऊन तिथं चौकशी केली? त्या कोणत्या एपीएमसीच्या कोणाला पकडलं किंवा काय कारवाई करायची ती केली? त्याच्याबद्दल काही लढा दिला? काहीच नाही. मला असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी एखादी आक्रमक संघटना हे बनणं फार गरजेचं आहे. म्हणजे शेतकऱ्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध कुठं तरी लढा देता आला पाहिजे आणि कुठं तरी शेतकऱ्याचा स्वाभिमान जपला पाहिजे, शेतकऱ्याचा सन्मान राहिला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं अस्तित्व राहिलं पाहिजे. तेव्हा कुठं शेतकऱ्याची एक ताकद तयार होतील. ह्या बाकीच्या संघटना ज्या फक्त सरकारच्या विरोधात काम करतात तशा नको, तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या लढासाठी, शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याच्या अस्तित्वासाठी काम करणाऱ्या संघटना तयार करणं फार गरजेचं आहे. जर विचार पटत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपलाही शेतकरी कसा सोशल मीडियावर ट्रेंडिंगवर राहील आणि आपलाही आवाज लोकांपर्यंत कसा पोहोचतील याचा आपण नेहमी प्रयत्नशील राहू. भविष्यात हे चॅनल कृषी अधिकारी असो, शेतकऱ्याच्या निगडीत जे काही प्रशासकीय अधिकारी असो, यांचे इंटरव्ह्यू, यांचे मुलाखती घेण्याचं ध्येय या चॅनलचं समोर राहील. म्हणून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.